आता बाई. हो ना बिचारे. बाबा तू टेन्शन नको घेऊ. देवाचं नाव घे, देवाचं नामस्मरण कर. काही होत नाही तुया पोरीले. सापडीन ना. बब नाही गेला ना आता. सापडीन. आपण आणली बाई या पोट्टीनं. काय बाई ही पिंकी लय वलवली आहे बरं बाई. लय वलवली आहे. आता रुपी बी होती, किसन्या बी होता, चिंट्या बी होता. एकतर लेकरू एखाद्या लेकरनं वलवलपणा केला काय सांग. आता रुपीची तर माय बी नाही आहे. तरी रुपी कशी चुपचाप आपल्या संग आहे. बाकी लेकरं नाहीत काय. पिंकी पण अतिच करते. पण काय अति करते बरं पिंकी. आता लेकरू आहे ते. लेकरू एकसारखे राहते काय व. हाताची पाची बोट सारखे राहते काय. काही बी आपलं कोणतं लेकरू कसं तर कोणतं लेकरू कसं राहते पद्मा. आता हाय ते वलवली. काय करता आता. काही होत नाही व बबिता. सापडते तुझी पोरगी. अजिबात नको रडू बोऱ्यासारखी. काही झालं नाही तिले. त्या पाण्याला घाबरली अशीन ते तर अशी कुठे बसेल. नाही तर मग एखाद्या काटा गिटाला लागली असेल. काहीच होत नाही तिले पोयना आहे ना व का व बबिता. पिंकीला पोयता येते ना. आता खायचं माय पोयनं. तसं तर तिले पोयनं बिनं कायच येते व. कधी का रोज पोयते का ते पोयाले. नाही काकू, पिंकीला पोयता येते काकू. पिंकीला पोयता येते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पिंकीला हुशार आहे. कायचं बापा सुचलं पाहिजे बाबा तिथे पोयनं. तिथे गोष्ट पाहिजे का नका तोंडात पाणी करून बेशीत पडली अशीन बापा. कोणाची किनाऱ्याला लागली अशी. नाही बापा नाही. माय पोरगी नाही सापडत आता. नाही सापडत. मुरली गड्या तू रडू नको. गड्या रडू नको तू. काहीच होत नाही. 100% ती पोरगी सापडते. 100% सापडते. नाही तर असं करता का. नाही तर आपण काय करू भाऊ. आपण जाऊ नाही तर आपण जाऊ. चला आपण पाहू. नाही तर एका पोरच्या बसायला पुरते काय. आपण पाहू ना. तो तिकडे गेला आपण इकडे जाऊ. मुरली भाऊ जवळ शांताराम भाऊ थांबतात. शांताराम भाऊ तुम्ही थांबा मुरली भाऊ जवळ. हो चालते. मी तेच म्हणून राहील तुम्हाला इतका वेळचं. तुम्ही इकडे जा. तुम्ही इकडल्या काठावर पहा. तो तिकडल्या काठावर गेला. तुम्ही इकडल्या काठावर पहा. मुरलीचं फिकर करू नका. मुरली जवळ मी आहो. सांग माय बाई. एकुलती एक पोरगी आहे बापा. सांग बरं. एकच लेकरं आहेत बापा आम्हाला. त्यासाठी 2 पाहिजेत काहीतरी. एकच लेकरं आहेत. एक लेकरं आहे. पाय बरं काही एका लेकरं संकटीत राहते व घडी. अगं काही नाही होत ना. सापडते ना बापा. गणपती बापा ती मनोभावानं सेवा केली पिंकीनं. खरंच पण पिंकी लय दयाडू मॅडू आहे बरं. लय दयाडू मॅडू आहे. हाय त्याचा बरं जिद्दी आहे. पण खरंच तिला लय मया आहे. तिले बापा देवा. गणपती बाप्पा रक्षण कर बापा. तिचं रक्षण कर बापा पिंकीचं. चला मग चला तिकडल्या काठावर पाहू आपण. पद्मा जरा लक्ष ठेवू. इकडे येतो आम्ही. तिकडल्या काठावर पाहून येतो. हो जा बापा. आणि फोन करा मला सापडली की. तिकडे येतो मग आम्ही. इथं तर काहीच नाही गड्या. दूर लोक कोणी दिसून नाही राहिले इथं. हा ना राजा भाऊ. इथं तर काहीच दिसून नाही राहिलं. काय पोट्टी गेली कुठे उशीन राजा. मला तर असं वाटून राहिलं पोट्टी काय राजा जिवंत आहे की नाही आहे. नाही असं कसं म्हणून राहिले तुम्ही. नाही कुठे ना कुठं अशी नसते. असं नका म्हणू. मुरलीचा तर जीव चालला जाईल. एकच पोरगी आहे मुरली रे. नाही हो भाऊ. मी कुठं म्हणतो. मला वाटते ना बापा पोरगी दिसली पाहिजे. पण तसं एवढ्या धारीत वाहून गेली पोरगी. काय करावं सांगा आता. धारीत वाहून गेली पोट्टी. बरं असं नाही बबनच्या मागे पयाला तरी पोरगी हाती नाही सापडली. ते काही असो. देवाची कधी कृपा असली ना तर कसायला धक्का लागणार नाही तिच्या. एवढं मात्र खरं आहे. जाऊ द्या चला. इथं तर काही नाही आहे. चला तिकडेच पाहू. हो चला आता तिकडेच पाहू. काय बापा लय पाहिलं पिंकीले. पाहून थकला जीव. थकून गेलो मी आता. तर कुठं पाहू मी पिंकीले. खरंच मला तरी आता वाटते की आता लय दूर गेली अशी. आता तर आहे की नाही आहे जिवंत. शक्य नाही आहे आता. सापडणं शक्य नाही आहे आता. काय सांगू आता मी बबिता काकूले. काय सांगू मुरली काकाले. त्यांचं दुःख तर पावलं जाणार नाही मायाच्या ना आता. एवढं मोठं दुःख. खरंच आता तर मला कोणा तोंडानं जाऊ मी त्याच्या जवळ. मला हेच समजून नाही राहिलं. आता तर मी तिथे गेल्या मला डायरेक्ट आता मला माझी आई विचारीन. बाबा विचारीन. बबिता काकू विचारतील. काय सांगू मी त्याला. काय सांगू. पिंकीला नाही पाहू शकलो मी. पिंकी तू कशी काय आली एकदम. तू कशी काय उतरली. कशी काय होऊन गेली. मी तिच्या मागं धावत पळत गेलो तरी पिंकी नाही सापडली पिंकी.
खरंच लय मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि हे एवढं मोठं दुःख कसं पचवीन तिची आई, मला हेच नाही समजून राहिलं. मला तर असं वाटून राहिलं की या गोष्टीचा सदमा ना पोचे काकुले. बबन, अरे काका, या का रे गड्या, दिसलीच नाही का पिंकी? नाही ना राजा काका, काका लय पाहिलं, काका लय पाहिलं, खरंच पाहिलं. आता तर ना मुश्किल आहे, म्हणजे आता शक्यच नाही आहे. लय दूर लोक निघून गेली काका, ती आता लय दूर लोक निघून गेली. धारीच्या प्रवाहाने ते वाहत गेली. मला तर वाटते ती आता हाय की नाही आहे. अरे नाही गड्या, असं नको बोलू गड्या, असं नको बोलू. मुरलीचा सहाराच येऊन जाईल, मुरली तर खचूनच जाईल पूर्णपणे. नाही असं नाही होऊ शकत. नाही, सापडीन. आम्ही लेखा तिकडं पाहिलं तिकडल्या काठावर, पण तिकडं काही दिसलीच नाही पोरगी. काय काही समजून नाही राहिलं. कोणा तोंडानं जा त्या मुरलीपाशी, त्या बाईपाशी, हेच नाही समजून राहिलं मला इथं. काका तुमच्यापेक्षा मला टेन्शन आलं, कारण की मायावर लय म्हणजे त्यानं मला असंच लावून ठेवली होती की हा आणीन. तुम्ही तरी सगळं त्याच्याजवळ होते, मी तर इकडं होतो. लय फायदे इकडे ते नाववान लोक होते की त्यांनी पाहू लागलो. मला नाहीच आहे. नाही, दिसलीच नाही. अरे भाऊ, अरे काय झालं काय? अरे हे पोरकी सापडली राजा मले, तिकडे होती. हा, वायत चालली होती, काठावर लागली होती. मी हिला नाहीत बसून आणलं. माझ्या नावीला चून भिडली ते, असं म्हटलं चालते. अरे हे पोरगी, अरे हे पोरगी आमची ही पोरगी. तुम्हाला कुठे दिसली तुम्हाला? ओ भाऊ, तिकडे दिसली बा मला. मी नाव चाललो होतो घेऊन, तर माझ्या नावेली येऊन भिडली नाही काठावर. बेशुद्ध आहे पोरगी. तुमची आहे काय? हो, आमची आहे ना बाबा. आम्ही किती पळून राहिलो. पाय रे बाबन, पाय सापडली की पिंकी. मी तर लय दूर लागलो काल तो काठावर काका. तुम्हाला कुठे दिसली पोरगी? अरे बापा, तिकडे आलती ना समोर त्या लाल बोर्डापाशी. अरे गावाची वलांडून राहिली ती पोरगी, दुसऱ्या गावात चालली होती वायत. घ्या काढू लागा. हा, काढू लागा दवाखान्यात, अर्जंट दवाखान्यात घेऊन जा. इथे तब्येत चांगली नाहीची, बेशुद्ध आहे ती. अरे बबन, घ्या बरं गेली. मी हिच्या बापाला फोन लावतो. अरे पिंकी, ए पिंकी, काकाच्या पोटातलं पाणी काढा लागेल आपल्याला. ए पिंकी, बाई, उठ. नाही काका, इथे आपण हॉस्पिटलमध्येच घेऊन जाऊ. मी सरशी बोलतो. चला बरं, घेऊन चला इले. हॅलो मुरली. अरे मुरली, अरे इकडे ये लवकर. हा, शांताराम भाऊले दे बरं फोन, दे बरं. हा, हॅलो शांताराम भाऊ. अरे या म्हटलं, इकडे आहे पिंकी सापडली, या इकडे लवकर. अरे हा, सापडली का? अरे वा. आलो. कुठे येऊ आम्ही? तिकडल्या काठावर येऊ ना? हा भाऊ, तुम्ही सरळ या इकडल्या काठावर या बरं. आलोच. का रे, काय म्हणते तब्येत पोरीची? डोळे उघडून नाही राहिली काय बाबा? का रे, सिरियस आहे काय? का पोटात पाणी जमा झालं ना तिच्या? सिरियस नाही, पण डोळे उघडून नाही राहिली. तिला अर्जंट नाही लागते दवाखान्यात. मग कसं करतो? त्याची वाट पाहते की नाही माईच्या मायबापाची? येऊन राहिली ती. नाही काका, चला इथे घेऊन चला पहिले हॉस्पिटलमध्ये. चला आपण दवाखान्यात येतील ती. असं करतं का मग? चाल मग. चाल गड्या मुरली, हा सापडली ती पिंकी. चाल बघितल्या, तर गिळू नको. चाल पोरगी सापडली तुझी. हो भाऊ, तुम्ही म्हणाल भाऊ सापडली म्हणून पिंकी सापडली. चला आता काही टाइम नका करू जास्त. आणि सगळे चालतं का मग लेकरं इकडं सगळे? हो बाई, लेकराला कोणी भरोसा सोडतं बापा? आपद आणतील नाही. चला सगळे जण आता. बापा देवा, गणपती राया, बापा तुझी खरंच कृपा झाली बापा आमच्यावर. मी आता आशा सोडून दिली होती शांताबाई. मला तर वाटे की आता गेली माई पोरगी. एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात वाचणं सोपी गोष्ट आहे काय शांताबाई? पण खरंच काहीतरी पुण्य आलं शांताबाई आमचं, की सापडली बाई पोरगी. शांताबाई, तिची तब्येत कशी आहे? शांताराम भाऊ, तुम्ही विचार लागत होता ना बाबांले फोनवर की तब्येत कशी आहे? अरे आता चाल ना बबिता, तिथं तब्येत चांगली आहे तिची. चाल डोळ्यानं पाय तुया. हो बबिता, लय पुण्यवाना तुम्ही. लय पुण्यवाना. एवढ्या मोठ्या पाण्यात बापा पोरगी सापडणं. धारीच वाहून गेली ती पोरगी, तुला सांगतो. आम्हाला आशाच नव्हती बरं बबिता, पण आम्ही ते मन समजो. पण चांगलं झालं बापा, सापडली. ते जीवाला काही झालं नाही. आजच्या पोटात पाणी गेलं असेल, तेवढं झालं असेल. थोडं फार दवाखान्यात नेलं की चांगली होऊन जाईल. वाचली ती पोरगी.
पुनर्जन्म झाला पुनर्जन्म तिचा. चल. हॅलो बबन्या. काय रे पिंकी सापडली ना? अहो आई मी त्यासाठीच फोन केला होता तुले. ती सापडली पण ती तब्येत खराब आहे जरा. डोळणी उघडू राहिली ते. तिला मी दवाखान्यात घेऊन चाललो माझ्या हॉस्पिटलमध्ये. तिकडं सगळेजण या तुम्ही. काय काय बोलतो? काहून रे? तब्येत लय खराब आहे काय? सिरियस आहे का? लय सिरियस आहे? आई एवढी सिरियस नाही आहे. ठीक होऊन जाईन ती. तू मोठ्या मोठ्या कला नको करू. नाही तर काकाची तब्येत खराब होऊन जाईन अजून. चुप बस. सांगू नको ते दोघाईली. फक्त इले घेऊन ये. तिच्या पोटात पाणी जायला आहे. डोळे उघडून नाही राहिली ती. अरे देवा. बरं तिकडे येतो मग आम्ही सगळेजण. जा तुम्ही पोचा. काय झालं व शांताबाई? काय म्हणते बाबा? अवा काही नाही. आता ते कसं आता एवढ्या जेन वाहून गेली ना पोरगी. भेली नशीन का ते ते भेली म्हणते. तिला दवाखान्यात नेतो म्हणते. दवाखान्यात या म्हणते तुम्ही. नाही शांताबाई तुम्ही मला खोटं बोलून राहिल्या. खरं सांगा मा पोरीची तब्येत लय सिरियस आहे की नाही? तुम्ही आताच बबण्याची बोलल्या की लय सिरियस आहे का रे? काय म्हणे मग तो? शांताबाई तुम्ही मन समजून करून राहिल्या. शांताबाई खरं सांगा ना पिंकीले काय झालं? शांताबाई सांगा ना शांताबाई. शांताबाई सांगा ना. शांताबाईनी सांगा ना. अरे बाबा खरंच काही नाही झालं ना. तुमच्या डोळ्यानं पहा मग तुम्हाला विश्वास येईल ना. चला दवाखान्यात सगळेजण. काही होत नाही त्या पिंकीले. काहीच होत नाही. या मन्नत मागतली काही होत नाही. काही नाही होणार काकू पिंकीले. आम्ही गणपती बाप्पाला लय प्रार्थना केली. हाय नाही चिंट्या? हो काकू काही नाही होणार. काही नाही होणार. आमची पुटापुट नाही होणार. आम्ही सगळे मित्र मैत्रिणी सोबत मोठे होऊ. हो काहीच होणार नाही तिले. पिंकी सांगा मी काऊन नाही गेली? मी काऊन इकडे राहिली? चुप बसा रे लेकर हो. काही होत नाही तुमच्या मैत्रिणीले. चला आता दवाखान्यात. हे बाई लेकरायला आपापल्या घरी पोस्ट करून द्या आणि चला.